मित्रांनो दोन गोष्टी बोलणार आहे। एक तर सूरज चव्हाण आता हा बिग बॉस जिंकलाय, पण त्याचं पुढे काय होईल, आणि दुसरी गोष्ट बोलणार आहे, तुम्हाला खरंच वाटतंय का सूरज जिंकलाय की त्याला जिंकवलं? नमस्कार मित्रांनो, मी कुणाल शिंदे मराठी बोलूच्या आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो आज मी बोलणार आहे मराठी बिग बॉस बद्दल। होय मित्रांनो, निकाल लागलेत आणि आपला सूरज चव्हाण, आपला लाडका बुक्की टेंगुळ जिंकलेला आहे। पण मित्रांनो जसं तुम्ही पाहिलं असेल थंबनेलवर की सूरज चव्हाण जिंकला, पण आता पुढे काय? काही जण ओळखीची होती, काही जण अनोळखी होती, पण त्यामध्ये सूरज चव्हाण हे नाव मात्र थोडंसं हायलाइट होतं। मध्यंतरी कुठेतरी अरबाज आणि निक्की यांच्याबद्दल चर्चा होती, असं वाटलं होतं की निक्की जिंकू शकते, आणि मग मध्येच असं वाटलं की जान्हवी ही बिग बॉस जिंकू शकते। निक्की जान्हवी असं चालू होतं। मध्येच कुठेतरी अरबाज पण होता, पण त्यातल्या त्या सूरजने बाजी मारली। म्हणजे खरंच सांगतो मित्रांनो, प्रत्येकाला आश्चर्य वाटेल अशी गोष्ट घडलेली आहे। आता ह्या निकालावरून असं वाटतंय की बिग बॉस हे रियालिटी शो आहे, म्हणजे फेक तर नाहीये। हे सगळं आधीच घडून आणलं होतं का? तर याबद्दल आपण थोडंसं बोलूयात मित्रांनो। जसं मी तुम्हाला सांगितलं की बिग बॉस जेव्हा सुरू झालं तेव्हा जान्हवी, अरबाज, निक्की यांचीच चर्चा होती, आणि असं वाटत होतं ह्यांपैकी कोणीतरी एक जिंकेल, जास्त करून निक्की असं वाटत होतं। पण मित्रांनो सूरज चव्हाणने डाव मारला। का असेल असं, ह्याचा पार्श्वभाग मी तुम्हाला थोडंसं सांगेल, आणि पुढे काय होईल सूरजचं हे देखील आपण बोलणार आहोत। मित्रांनो भरपूर जण बोलतात बिग बॉस हा एक रियालिटी शो आहे, त्यामुळे कदाचित हे जे आहे हे फिक्स असतं ऑलरेडी। प्रत्येक रियालिटी शो मध्ये काहीतरी इमोशन जोडलेले असतात, त्यामुळे प्रत्येक चॅनल हाच विचार करतं की ऑडियन्सला आपण जर का इमोशनली कनेक्ट झालो तर आपल्या टीआरपी वाढेल। आता मित्रांनो दोन गोष्टी बोलणार आहे। एक तर सूरज चव्हाण आता हा बिग बॉस जिंकलाय, पण त्याचं पुढे काय होईल, आणि दुसरी गोष्ट बोलणार आहे की सूरज चव्हाण हा बिग बॉस जिंकलाय की त्याला जिंकवलं। सुरुवातीला आपण बोलूया बिग बॉसने सूरजला जिंकवलंय की तो जिंकला। मित्रांनो प्रत्येकालाच माहितीये की हा निर्णय जो आहे तो आश्चर्यजनक आहे मित्रांनो, कारण प्रत्येक जण रेस मध्ये असताना सूरज कुठेतरी येऊन बाजी मारून जातोय, आणि का असं झालं याचं उत्तर प्रत्येक जण शोधतोय। खरं तर मित्रांनो काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो। सूरज हा असा मुलगा आहे की जो गरिबीतून वर आलेला आहे मित्रांनो, आणि प्रत्येकाला माहितीये आज प्रत्येक जण सूरज जिंकला जरी असला तरी पण नाखुश नाहीयेत, सर्वजण खुश आहेत। आणि कदाचित चॅनलला पण माहित होतं की सूरज जर का जिंकला किंवा त्याला जिंकवलं तर कोणी नाराज होणार नाही। पण मित्रांनो सूरज सुरुवातीला चांगला नाही खेळला, आणि मध्येच एवढा चांगला असा खेळला की डायरेक्ट तो ट्रॉफी जिंकला। याच्यावर कुठेतरी क्वेश्चन मार्क होता ना मित्रांनो। पण असो, आपला मराठी मुलगा जिंकलाय, गरिबीतून वर आलाय, आणि त्याने आज ट्रॉफी जिंकले, ह्याचा अभिमानच आहे मित्रांनो खरंच। आणि तो ह्या ट्रॉफीचा खरं तर हकदार आहे मित्रांनो। एक बोलतात ना, सूरज साठी माझ्या मनामध्ये एक ऑलरेडी सॉफ्ट कॉर्नर होता, तो मला असं वाटलं होतं की नाही जिंकणार, पण मित्रांनो जिंकलाय, खूप आनंद झाला। आता मी थोडा ह्यावर प्रकाश टाकतो की काही जण म्हणतात सूरजला जिंकवलंय, असं का असू शकतं ह्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया। मित्रांनो कसं आहे ना, सूरज हा गरिबीतून वर आलेला मुलगा आहे, आणि मित्रांनो एवढ्या गरिबीतून तो वर येऊन देखील आज त्याचे पाय जमिनीवरच आहेत मित्रांनो भीती फक्त ह्याच गोष्टीची आहे की सूरज एवढा भोळा आहे की त्याचा कोणीतरी फायदा नाही घेतला पाहिजे। आता सूरज ट्रॉफी जिंकलाय म्हणजे आता त्याला पुढे कदाचित चांगली कामं मिळतील, आणि त्याला चांगली कामं मिळालीच पाहिजे। पण मित्रांनो मला असं मनापासून वाटतं की तो कुठेतरी फसला जाऊ नये, कारण सांगायचं झालं मित्रांनो तो ह्याच्या आधीचा बिग बॉस जो होता त्याच्यामध्ये शिव ठाकरे जिंकला होता, आणि मग त्याच्यानंतर तो हिंदी बिग बॉस मध्ये गेला, तिथेही तो चांगला खेळला। आणि आता गेल्या वर्षीचा बिग बॉस जर का पाहिलं तर अक्षय केळकर म्हणून जो आहे माझा मित्रच आहे तो, आणि तो जिंकला होता। अक्षय दादा बद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो मी आणि अक्षय दादा सुरुवातीला खूप एकत्र आम्ही कामं केलेली आहेत। मला वाटलं नव्हतं कधी की अक्षय दादा जिंकेल, आणि खरंच एक बोलतात ना की आपल्या जवळचा व्यक्ती आपल्याबरोबर उठणारा बसणारा जर का बिग बॉस जिंकणार असेल तर एक वेगळा आनंद असतो। तर काही गोष्टी मला असं जाणवल्या की अक्षय दादा जिंकल्याच्या नंतर त्याला कलर्स मराठीकडूनच तो जास्त काम करत गेल्यानंतर का असं, कारण त्याला कदाचित कलर्स मराठी बरोबर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं का? कारण अक्षय केळकर आपण जर का पाहिलं तर बिग बॉस जिंकल्याच्या नंतर फक्त कलर्स वर दिसतो आपल्याला। तर मला असं वाटतं कलर्स मराठी कुठे असं कंटेंटर जिंकून त्यांना आपल्या चॅनलवर अडकून तर नाही ठेवत ना, म्हणजे मी तुला जिंकवतो पण तू 1 वर्षभर आमच्या सोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं, असं काहीतरी करार नसेल ना, हे कुठेतरी मला मनाला खटतं मित्रांनो। असो सूरज बरोबर ते झालं तर चांगलंच आहे, त्याला कामं मिळतच जातील। पण मित्रांनो दुसरी गोष्ट मला अशी सांगायची आहे की आपल्याला असं वाटतं बिग बॉसचा विनर झाला म्हणजे तो खूप पैसेवाला झाला, असं नाहीये मित्रांनो एक कलाकार जो आहे तो बिग बॉस जरी जिंकला तरी पण त्याला एक घर घ्यायचं मुंबईमध्ये म्हटलं तरी पण खूप स्ट्रगल करावा लागतो। तर एक कलाकाराला तेवढी किंमत अजून मराठीमध्ये तरी मला वाटतं की पैशांबाबतीत नाहीये मित्रांनो, आणि ती कुठेतरी भेटणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण आपल्या या मराठी कलाकारांना पाठिंबा दिला पाहिजे मित्रांनो। तर मित्रांनो पुढे मला हेच सांगायचं, सूरज कदाचित मला असं वाटतं आता ह्या पुढे कलर्सचे जे काही सिरियल्स वगैरे असतील, जे काही रियालिटी शो असतील त्यामध्ये आपल्याला कदाचित सूरज दिसेल असं मला तरी वाटतंय। पण मित्रांनो वारंवार हेच सांगेल की सूरजचा पाय कुठेतरी घसरला नाही पाहिजे, आणि ह्या दुनियामध्ये त्याचा भोळे पण त्याला नडला नाही पाहिजे,
एवढीच एक अपेक्षा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, सूरज चव्हाण जिंकलाय याबद्दल तुम्हाला किती आनंद आहे? आणि हो, तुम्हाला खरंच वाटतंय का सूरज जिंकलाय की त्याला जिंकवलं? हे देखील मला कमेंट मध्ये सांगा. त्याच्यावरही आपण नवीन एका व्हिडिओत बोलू. आणि हा मित्रांनो, तुम्ही आपलं मराठी बोलू चॅनल पाहताय, त्याचे कंटेंट पाहताय, मग मित्रांनो सबस्क्राईब नाही करत आहे. सो मित्रांनो, काय तुम्हाला फ्रीचा सबस्क्राईब बटन आहे, आपला दाबा ना, मराठी बोलू सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला थोडा पाठिंबा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.